घराच्या बाहेर पण निघायला नाही वाटत आहे, एवढी ऊन तापते. काय ऊन मरणाची घराच्या बाहेर पण नाही निघावं एवढी ऊन तापत आहे. आणि याच्यामुळे खूप आजार पण होत आहे लोकांना, सर्दी, ताप, निमोनिया, डायरिया हे सर्व चालूच आहे. काय करावं आता, ऊनच तेवढी तपत आहे ना बाप्पा, लयच ऊन तपत आहे. कंटाळून गेलो या उन्हाला. एवढी ऊन मला वाटतं 20 वर्षामध्ये पण एवढी ऊन तपली नसेल, एवढी ऊन तपत आहे. काय उन्हीमुळे साऱ्या बिमाऱ्या होत आहेत, सगळ्या बिमाऱ्या उन्हीमुळे होत आहे. घराच्या बाहेर पण नाही निघा वाटत आहे, एवढी ऊन तपत आहे. करता काय त्याला आपण. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे कथा आवडली नाही का? चला तर कथेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, खेड या गावी एक सुवर्णा नावाची बाई राहते. तिचं नेमकं 2 वर्ष तिचं लग्न होते आणि लग्न झाल्यानंतर एक मुलगा तिला होतं, त्याचं नाव ती रोशन ठेवते. आणि वयाच्या लग्न झाल्याबरोबर 2 वर्षांनी त्या बाईचा नवरा वारून जातो आणि मग ती एकटीच राहते. आपल्याला नंतर ती विचार करते की आपला मुलगा शेतीतलं काम नाही केलं पाहिजे, कोणाचे बोलणी नाही ऐकले पाहिजे, म्हणून आपला मुलगा सुशिक्षित झाला पाहिजे, म्हणून याच्यासाठी ती कष्ट करते त्या मुलासाठी. आणि असे तो मुलगा मस्त गावामध्ये खेळत राहतो घरात. आणि असे करता 2-3 वर्ष होऊन जाते आणि मुलगा 5 वर्षाचा होऊन जातो. आणि नंतर 5 वर्षाचा नंतर तो मुलगा अंगणवाडीत जातो, गावामध्ये खेळत राहतो. आणि खेळता खेळता त्याच्या पायाला आहे ना पळापळी खेळतात आणि पळापळी खेळता खेळता त्याचा पायाला गोटा लागतो. गोटा एवढा मोठा गोटा राहतो तो, ते गोट्यामुळे त्याचा जो पाय आहे तो मोडून जातो, कायमस्वरूपी हे होऊन जातं, अपंग होऊन जातो तो. आणि मग ती बाई जी आहे ते गोटा लागलेला राहतो त्याच्या पायाला, त्या मुलाच्या पायाला, रोशनच्या पायाला. ती त्या बाईला जेव्हा करते की तिच्या मुलाला ठेस लागली, तेव्हा ती धावतच शेतामध्ये काम करत राहते. ती धावतच घरी येते आणि त्या मुलाला दवाखान्यात घेऊन जाते, त्याचं हे करते. आणि रात्रभर आपल्या मुलाला त्रास राहत आहे म्हणून ती झोपत पण नाही, त्या मुलाचा अतिशय चांगल्या प्रमाणे सांभाळ करते. असं करता त्याची चोट बरोबर जाते, परंतु त्याचा जो पाय आहे तो कायमस्वरूपी येऊन जातो. आणि नंतर मग त्या मुलाला ती शाळेमध्ये टाकते आणि ती 5व्या वर्गापर्यंत मुलगा चांगला पास होऊन जातो. आणि नंतर त्याला उच्च शिक्षणासाठी जे आहे ते मुंबईला घेऊन येते आणि त्याला त्या मुलाला तिथे ती शिकवते. आणि शिकवल्यानंतर मुलगा मग असे करता करता दिवस जातात आणि 20 वर्ष पूर्ण होऊन जातात. आणि 20 वर्षानंतर मग मुलगा कलेक्टर ऑफिसर बनून जातो आणि चांगल्या नोकरीला लागतो. आणि एके दिवशी तो त्याच्या घरी पार्टी पण देतो, मोठा बंगला विकत घेतो आणि त्या बंगल्यामध्ये त्याच्या आईला पण नेतो. आणि एके दिवशी तो पार्टी देतो आणि सगळ्या जे त्याच्या हाताखाली काम करायला असतात त्या सर्वांना तो बोलावतो. आणि जेव्हा तो बोलावतो तेव्हा तिथले त्याचे मित्र किंवा त्याच्या हाताखाली काम करणारे लोक त्याला विचारतात ही बाई कोण आहे. तर तो त्याला लाज पण नाही वाटत हे सांगायला, की तो म्हणतोय ही बाई माझ्या घरची नोकरी नाही. त्याच्या आईला तो बोलतोय. किती लाजिरवाणी परिस्थिती. ज्या आईने त्याला एवढं शिकून
कलेक्टर बनवलं, आपली मेहनतीने कलेक्टर बनवलं, त्या आईला तो बोलते माझी मोलकरीण आहे. वा रे वा दुनिया. नंतर त्या रोशनचं लग्न होऊन जातं, कालांतराने लग्न होऊन जातं आणि लग्न झाल्यानंतर त्या बाईला वाटते की आपली सून तरी चांगली निघे, पण ती पण तशीच निघते आणि दोघं मिळून रोज त्या बाईला बोलतात, हे करतात आणि असं करता करता मग ती बाई सहन करते. जाऊद्या आपला मुलगा आहे, आपल्या मुलासाठी आपण एवढं करावं. परंतु एके दिवशी तो जो मुलगा आहे तो मुलगा अतिशय रागाला येतो. ती जी आई आहे त्याची ते झोपेमध्ये विचार करते की आपण आपला मुलगा असं आपल्या सोबत का करत आहे, काय पाप केलंय आपण की आपला मुलगा असा करत आहे. तेव्हा मग ती विचार करत राहते आणि तेवढा तिचा मुलगा येतो आणि ती विचारते का करत आहे, मी काय गुन्हा केला, हे मी तुला जन्म दिला, मी तुला माझ्या छातीचे दूध पाजले, मोठा केला, शिकवलं तुला, एवढं करून काय गुन्हा काय केला मी. तेव्हा तो मुलगा म्हणते उपकार नाही केले माझ्यावर, जन्म देऊन दूध पाजून मोठं करून काही उपकार नाही केले. आणि मग असं तिला जेवण पण नाही देत, तो मुलगा तसाच राहू देतो, एका टाईमचं जेवण पण नाही देत तिला. आणि मग नंतर असं करता करता दिवस जातात. एके दिवशी तो मुलगा त्याच्या आईशी भांडत असतो आणि भांडत तेवढा एवढा राग येतो त्या मुलाला, रोशनला, की तो त्याच्या आईचा गळा कापून टाकतो चाकूने. हे आहे आणि चाकूने गळा कापल्यानंतर तिच्या आईची जी लाश आहे ती एका नदीमध्ये फेकून देतो आणि चालला जातो, घरी परत येतो. ते म्हणतात ना की जशी करणी तशी भरणी, तर तसंच त्या मुलासोबत सुद्धा होणार होतं. आणि नंतर एके दिवशी असाच गावातला जो पोलीस पाटील असतो तो फिरायला जातो नदीकाठी त्याचं कुत्रं घेऊन. आणि तेव्हा त्या कुत्र्याला त्या नदीवर गेल्याबरोबर वास येतो आणि हा वास कशाचा आहे वाटते की ज्या ठिकाणाहून वास येतो त्या ठिकाणी तो कुत्रा जातो आणि मग तिथे ते तिथे लाश राहते. ती लाश बघून पोलीस पाटलाला सुद्धा धक्का बसतो. अरे ही तर गावातलीच बाई आहे आपल्या, हिला कोणी मारलं असेल. तर मग याची चौकशी करण्यासाठी ते पोलिसामध्ये रिपोर्ट देतात, गावामध्ये एक बैठक बोलावतात. त्या बैठकीमध्ये पोलिसाला रिपोर्ट करतात करता त्यांना असं जाणवतंय, एक सबूत हाती लागते ह्याच बाईच्या मुलाने केला, म्हणजे रोशनने केला. आणि नंतर मग ते रोशनला गिरफ्तार करतात आणि एवढं मारतात त्याला, गिरफ्तार केल्याबरोबर की त्याचा जागीच मृत्यू होतो. म्हणून मित्रांनो म्हणतात ना, जशी करणी तशी भरणी, यालाच म्हणतात ते. म्हणून ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिला त्यांना तुम्ही सांभाळू शकत नाही, लाजिरवाणी गोष्ट आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.